रहाणे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 विषयातील 7व्या टॉपिक विषयी आपण चर्चा करतोय। या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। मित्रांनो, यापूर्वीचे व्हिडिओ आपण पाहिले असतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकमधील जो उर्वरित भाग आहे त्याविषयी माहिती घेऊयात। या टॉपिकमध्ये आपण मायक्रोबायोलॉजीच्या विषयी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्यांचं ॲप्लिकेशन आपण कशा पद्धतीने करतो याची माहिती घेत आहोत। मागच्या टॉपिकमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय कंटेंट पाहिले सारांशाने आधी बघूयात आणि मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। मागील व्हिडिओमध्ये आपण अँटीबायोटिक्स बद्दलची माहिती घेतलेली होती। अँटीबायोटिक्स म्हणजे काय, अँटीबायोटिक्सचा रोल काय, मेडिकल फील्डमध्ये अँटीबायोटिक्स किती महत्त्वाचे आहेत याविषयी आपण माहिती घेतली होती। त्यानंतर मायक्रोब्स आणि फ्युएल्स यांचा काय संबंध आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपण फ्युएल्स कशा पद्धतीने मिळवू शकतो याविषयी माहिती घेतली। त्यानंतर बायोफ्युएल हा जो कन्सेप्ट आहे तो आपण बघितला। बायोफ्युएल जे आहे त्याची निर्मिती कशा पद्धतीने होते, बायोफ्युएल प्रोडक्शन हा जो चार्ट डायग्राम दिलेली आहे त्या डायग्राम विषयीची आपण माहिती पाहिलेली आहे। त्यानंतर मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल हा कन्सेप्ट आपण बघितला। त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपण पोल्युशन कंट्रोल कशा पद्धतीने करू शकतो हे पाहिलं। त्यानंतर आपण मॉडर्न लँडफिल साइट एक डायग्राम आपल्या समोर दिसते। तर याच्यामध्ये मॉडर्न लँडफिलिंग साइट जे आहेत म्हणजे गावाच्या बाहेर कचरा जिथं जमिनीमध्ये गाडला जातो त्याची रचना कशी आहे, त्याचे वेगवेगळे भाग कोणकोणते आहेत या भागाविषयीची आपण माहिती पाहिलेली आहे। त्यानंतर सिवेज मॅनेजमेंट हा एक पॉईंट आपण बघितला होता। जे घाण पाणी किंवा सांडपाणी असेल, विशेषतः मैलायुक्त जे पाणी आहे त्याचं विल्हेवाट लावणं किंवा नष्ट कशा पद्धतीने केलं जातं याविषयी माहिती घेतली। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पॉईंट विचारात घेणार आहे तो म्हणजे क्लीन टेक्नॉलॉजी। पॉईंटचं नाव काय, क्लीन टेक्नॉलॉजी। क्लीन टेक्नॉलॉजी याचा अर्थ काय, तर नावावरून आपल्याला लक्षात येतोय की स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीने आपण तंत्रज्ञान जे वापरतो त्याची माहिती घेतोय। आपल्याला माहित आहे की आपण तंत्रज्ञानामध्ये खूप झपाट्याने प्रगती करतोय, ह्याचा वेग प्रचंड आहे। पण जशी आपण तंत्रज्ञानामध्ये प्रगती करतोय त्याचबरोबर प्रदूषणाचं पण प्रमाण वाढतंय आणि साहजिकच हे वाढणारे प्रदूषण आहे म्हणजे यामध्ये हवेचं असेल, पाण्याचं असेल किंवा जमिनीचं प्रदूषण असेल, तर हे नियंत्रण करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर याविषयीची माहिती या टॉपिकमधील या उर्वरित भागामध्ये आपण बघणार आहे। बघूयात एक पॉईंट, ह्युमन बीइंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन अ टेक्नॉलॉजी। तंत्रज्ञानामध्ये मानवानं खूप प्रगती केलेली आहे। हाऊएव्हर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग विथ द सेम स्पीड। म्हणजे जसं आपण तंत्रज्ञान विकसित करतोय त्याचबरोबर प्रदूषणाचं प्रमाण सुद्धा तितक्याच गतीनं वाढत आहे। लेट अस सी द वेज ऑफ अ कंट्रोल ओव्हर द एअर, सॉइल अँड वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ अ मायक्रोब्स। आपलं इंटेन्शन काय आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून घेऊन किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं आपण कशा पद्धतीने ह्या पोल्युशनवरती मात करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो। मायक्रोब्स हॅव अ नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स। मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये एक अतिशय चांगला गुण आहे की जो आपल्या फायद्याचा आहे। कोणता गुण आहे की काही केमिकल की जे मानव निर्मित आहेत तर त्यांना नष्ट करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम करू शकतात। हायड्रोकार्बन्स अँड द अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म विथ द हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज। आणि जे हायड्रोकार्बन्स आहेत जे आपल्याला घातक आहेत पर्यावरणासाठी, तर त्यांचं रूपांतरण करण्यामध्ये म्हणजे साध्या केमिकलमध्ये इतर केमिकलमध्ये करण्याची क्षमता ही या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आहे। ठीक आहे। सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युएल्स। काय एक्झाम्पल दिले पहा, म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे इंधनामध्ये म्हणजे फ्युएल्समध्ये गंधक असतं किंवा सल्फर असतं तर ते रिमूव्ह करण्याचं काम करतात किंवा या पद्धतीने ते आपल्याला उपयोगाला येतात। ठीक आहे। त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो बघा, मेटल्स लाईक द कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा लीच इन टू द एन्व्हायरमेंट फ्रॉम द लो क्वालिटी मेटॅलॉइड्स। म्हणजे काही लो क्वालिटीचे मेटॅलॉइड्स आहेत ज्याला आपण धातुके म्हणतो। म्हणजे धातूंची निर्मिती ज्या मटेरियलपासून आपण करतो तर त्या धातुकांमध्ये काही वेळेला असं आढळतं की ती धातुकं जमिनीमध्ये झिरपतात आणि त्यामुळे पोल्युशन होतं। तर त्यामध्ये कोणकोणत्या ह्याच्या धातुकांचा समावेश आहे मेटॅलॉइड्सचा, तर कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक यासारखे मेटल। ठीक आहे। सो दीज आर कन्व्हर्टेड इन टू द कंपाऊंड्स बिफोर लिचिंग। म्हणजे हे जे झिरपणारे विषारी पदार्थ आहेत आपल्याला म्हणता येईल किंवा मेटॅलॉइड्सपासून हे मेटल जे येत आहेत तर त्याचं वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये रूपांतरण करण्याची क्षमता काही मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आहे। हे नेमके कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम करतात, तर विथ द हेल्प ऑफ अ
थायोबॅसिलाय अँड सल्फोबॅसिलाय. ऑर्गॅनिझमची नावं नीट लक्षात घ्या. कोणते ऑर्गॅनिझम आहेत? थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय. ठीक आहे. तर या 2 ऑर्गॅनिझम मार्फत हे काम चालतं. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारला, कॅन यू टेल, यू मस्ट हॅव सीन ऑर रीड द न्यूज ऑफ अ डेड फिशेस ऑर ऑइल वॉटर अक्युमुलेटिंग ॲट द सी कॉस्ट्स. समुद्राच्या काठावरती काही वेळेला समुद्र किनाऱ्यावरती असं आढळतं की समुद्राच्या पाण्यावरती खूप मासे मेलेल्या अवस्थेत दिसत आहेत किंवा समुद्राच्या पाण्यावरती मोठा तेलाचा तवंग आहे. या बातम्या आपण टी व्हीवरती पाहतो किंवा पेपरला वाचल्या असतील. तर याच्या मागचं कारण काय? तर बऱ्याच वेळेला जी तेल वाहून येणारी जहाजं आहेत त्याच्यामधून तेलाची गळती होते. आणि हे ज्या वेळेला तेलाची गळती होते, विशेषतः पेट्रोलियम सारखे तेलाची गळती होते, तर हे पेट्रोलियम तेल हे त्या प्राण्यांच्या दृष्टीनं, म्हणजे पाण्यामध्ये समुद्र असणाऱ्या प्राण्यांच्या दृष्टीनं हे विषासारखं ॲक्ट होतं आणि त्यामुळे हे सागरी जे प्राणी आहेत, हे जे जीव आहेत हे मरतात. मग आता हे नेमकं घडतं कशामुळे आपल्याला कळतं, त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल हे आपण बघूयात. So you have seen the or read the news of a dead fishes or the oily water accumulating at the sea coast. Why does this happen? हे का घडतं? मी आता कारण सांगितलं. So spilling of the petroleum oil occurs in ocean due to the various reasons. अनेक कारणानं बऱ्याच वेळेला तेलाची गळती ही समुद्रामध्ये होते. This oil may prove fatal and toxic to the aquatic organism. म्हणजे हे जे तेल आहे हे प्राण्यांच्या दृष्टीनं प्राणघातक ठरू शकतं किंवा आपल्याला असं म्हणता येईल ते टॉक्सिक किंवा विषारी आहे. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर बाय द मेकॅनिकल मेथड. कुठल्याही आपल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे तेल जे समुद्राच्या पातळीमध्ये किंवा पाण्यावरती साठलंय हे सहजासहजी काढणं शक्य नसतं. मग इथं उपाय काय? तर however bacteria like the Pseudomonas species and Alcanohorax burkinamensis have the ability to destroy the pyrimidines and other chemicals. या ज्या 2 बॅक्टेरियल स्ट्रेन्स आहेत यांच्यामध्ये एक ॲबिलिटी आहे. कुठली? की याच्यामध्ये असणारे आता सांगितल्याप्रमाणे पिरिमिडिन्स आणि काही इतर केमिकल जे आहेत ते डिस्ट्रॉय करण्याची क्षमता या बॅक्टेरियामध्ये आहे. कोणत्या बॅक्टेरियम स्पेसीज आहेत? सिडोमोनास स्पेसीज आणि अल्कॅनोहोरॅक्स बर्कमेन्सिस. या बॅक्टेरिया मार्फत हे कन्व्हर्शनची प्रोसेस जी आहे ती केली जाते. हेन्स दीज बॅक्टेरिया आर युज्ड टू क्लिअर द ऑइल स्पिल्स. म्हणजे समुद्राच्या पाण्यावरती जो तेलाचा तवंग आहे तो नष्ट करण्यासाठी या बॅक्टेरियाचा उपयोग केला जातो. दीज आर कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बोनोक्लास्टिक्स बॅक्टेरिया. बघा, या बॅक्टेरियाला एक नाव दिलेलं आहे HCB. म्हणजे काय? हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. HCB डिकॉम्पोज द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ अ कार्बन विथ ऑक्सिजन. नेमके या बॅक्टेरियाचा रोल कसा आहे? तर त्या तेलामध्ये असणारे जे हायड्रोकार्बन्स आहेत त्यांची रिॲक्शन होते, त्याचं डिकॉम्पोजिशन केलं जातं आणि परिणामी कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होते आणि साहजिकच रिलीज काय होतं तर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस आणि वॉटर जो आहे तो रिलीज होतं किंवा पाणी बाहेर पडतंय. इथं काही डायग्रॅम्स दिलेले आहेत मित्रांनो. तर बघा, याच्यामध्ये वरच्या बाजूला जी डायग्रॅम दिसते आपल्याला पहिल्यांदा ती आहे अल्कॅनोहोरॅक्स बोर्कनमेन्सिस. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला जी दुसरी डायग्रॅम आपल्याला दिसते ती आहे सिडोमोनास स्पेसीस बॅक्टेरियाच्या आणि त्याच्यानंतर ॲसिडोबॅसिलस स्पेसीस. अशा वेगवेगळ्या डायग्राम इथे दिलेल्या त्या व्यवस्थित पहा आणि लक्षात ठेवा. प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म्ड फ्रॉम द केमिकल सबस्टन्सेस PET. आपण पाण्याच्या ज्या बॉटल्स पाहतो ज्याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या ज्या बॉटल्स आहेत प्लास्टिकच्या, तर त्या ज्या केमिकलच्या बनतात त्याचं नाव आहे PET. म्हणजे काय? पॉलिइथिलीन टेराप्थॅलेट पॉलिस्टर याच्यापासून ते बनलेले असतात. Nowadays, most of the urban garbage consists of a plastic. शहरी जो कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण आपल्याला प्लास्टिकचं पाहायला मिळतं. It has been observed that species like Vibrio, then Ideonella saccharinensis can decompose the PET. म्हणजे याच्यामधल्या काही बॅक्टेरियल स्पेसीज जे आहेत हे या प्लास्टिकचं अर्थात ते ज्या केमिकलपासून म्हणजे PET पासून बनलेत त्याचं डिसइंटिग्रेशन करतात किंवा डिकॉम्पोज करतात. सिमिलरली स्पेसीज ऑफ द फंगाई लाईक ॲक्टिनोमायसेट्स, स्टेप्टोमायसेस, देन नोकॅर्डिया, ॲक्टिनोप्लॅन्स हॅव ॲबिलिटी ऑफ डिकॉम्पोजिंग द रबर फ्रॉम द गार्बेज. कचऱ्यामध्ये असणारा जो रबराचा अंश आहे किंवा जे रबर आहे त्याला सुद्धा डिसइंटिग्रेट किंवा डिकॉम्पोज करण्याची
ॲबिलिटी किंवा क्षमता ही काही फंगायमध्ये आहे. आता ह्याचे एक्झाम्पल्स दिलेले ते लक्षात घ्या. ॲक्टिनोमायसिस, स्ट्रेप्टोमायसिस, त्यानंतर नोकार्डिया आणि ॲक्टिनोप्लेन्स. ठीक आहे. तर ही माहिती होती साधारणतः काही ऑर्गॅनिझमचा उपयोग करून कशा पद्धतीने आपण पोल्युशन कंट्रोल करू शकतो याविषयीचे. आणखीन काही बॅक्टेरियल्स ज्या आहेत ज्या उपयोगात आणल्या जातात पोल्युशन कंट्रोलसाठी ते आपण बघूयात. इथे एक डायग्राम आपल्याला दिसते जिओबॅक्टरची. डायग्राम कशाची आहे ती? जिओबॅक्टर. आता ह्या जिओबॅक्टर विषयीची थोडक्यात आपण माहिती बघूयात. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ माइन्स. बऱ्याच वेळेला आम्लपर्जन्य होतं, म्हणजे जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये ॲसिडचा अंश असतो, त्याला आपण आम्लपर्जन्य वर्षा असं म्हणतो. तर असा जो आम्लयुक्त पाऊस असतो किंवा काही वेळेला खाणीमधून जे काही मटेरियल बाहेर पडतं तर त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडचा समावेश असतो. You know that erosion of the metals present in the statues, bridges and building occur due to it. आणि या आम्ल वर्षामुळं किंवा जो ॲसिडयुक्त पाऊस पडतो त्यामुळं जे पुतळे असतील किंवा धातूचे ब्रिज असतील, बिल्डिंग्स असतील यांचं करोजन होतं किंवा त्यांचं क्षरण होतं. सो सल्फ्युरिक ॲसिड इज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे काही बॅक्टेरियल स्ट्रेन असे आहेत की ज्यांना अन्न म्हणून ते सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग करतात. आपल्याला असं म्हणू शकतो आपण. खरं तर त्यांच्या दृष्टीने एनर्जी सोर्स जे आहे ते ॲसिड आहे. ठीक आहे. सो बॅक्टेरिया लाईक ॲसिडोफिलम स्पेसीज. कोणता बॅक्टेरिया हा? ॲसिडोफिलम. अँड ॲसिडोबॅसिलस फेरोक्झिडेन्स ही दुसरी स्पेसीज आहे. हेन्स दीज बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू द ॲसिड रेन. म्हणजे आम्ल वर्षामुळे जे मातीचं प्रदूषण होतंय त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी या जिओबॅक्टरचा उपयोग होतो. इंटरनेटवरून आपल्याला काही माहिती मिळवण्यासाठी सांगितलंय. कलेक्ट द पिक्चर्स ऑफ द व्हेरियस युजफुल मायक्रोब्स, डिस्प्ले चार्ट देअर इन्फॉर्मेशन इन अ क्लासरूम. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते आहेत त्यांचे फोटोग्राफ्स मिळवायचे आहेत आणि आपल्याला वर्गामध्ये, सध्या आपली शाळा चालू नाही आहे पण ज्यावेळेला आपण शाळेमध्ये प्रत्यक्ष जाऊ त्यावेळेला ही कृती करू शकतो. Water soluble salts of uranium are present in the waste produced during the electroplating and in effluents released in environment from the atomic energy plant. काही ठिकाणी आपल्याला असं आढळतंय की वॉटर सोल्युबल जे सॉल्ट्स आहेत म्हणजे पाण्यामध्ये विद्राव्य असणारे जे क्षार आहेत ते मिसळले जातात. ते कशात असतात? पहिली गोष्ट, these are present in the waste produced during the electroplating. विद्युत विलेपन प्रक्रियेमध्ये असे काही क्षार बाहेर पडतात. किंवा इफ्लुएंट रिलीज्ड इन द एन्व्हायरमेंट फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट. ज्या अणुभट्ट्या आहेत त्याच्यामधून सुद्धा काही जे वेस्ट मटेरियल बाहेर पडतं त्याच्यामध्ये असे विद्राव्य क्षार असतात. जिओबॅक्टर कन्वर्ट दीज सॉल्ट्स ऑफ युरेनियम इनटू द इनसोल्युबल सॉल्ट्स. हे पाण्यामध्ये विद्राव्य जे क्षार आहेत याचं रूपांतरण हे इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये जिओबॅक्टर मार्फत केलं जातं. अँड देअर बाय प्रिव्हेंट दोज सॉल्ट फ्रॉम मिक्सिंग विथ अ ग्राउंड वॉटर सोर्सेस. म्हणजे पाण्यामध्ये हे जे क्षार मिसळणार आहेत आणि त्या पाण्यामार्फत अर्थातच हे विषारी क्षार हे पोहोचले जाणार आहेत सजीवांपर्यंत, ती प्रक्रिया नक्कीच थांबेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात, मायक्रोब्स अँड फार्मिंग. म्हणजे सूक्ष्मजीव आणि शेती यांचा कशा पद्धतीनं रोल आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम शेतीसाठी कसे उपयुक्त आहेत याविषयी आपण बघणार आहोत. मायक्रोब्स अँड फार्मिंग. ठीक आहे. हाऊ द बॅक्टेरिया प्रेझेंट इन द सॉइल अँड रूट नोड्यूल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स आर युजफुल. आपल्याला आत्तापर्यंतच्या म्हणजे मागील इयत्तेमध्ये जे ज्ञान घेतलं त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारलाय की लेग्युमिनस प्लांटमध्ये असणारे बॅक्टेरिया हे कशा पद्धतीने उपयोगी आहेत. मित्रांनो, लेग्युमिनस प्लांट याचा अर्थ होतो मराठीमध्ये शिंबावर्गीय वनस्पती. म्हणजे काही झाडांना शेंगा येतात, अशा शेंगा येणाऱ्या वनस्पतींना आपण शिंबावर्गीय वनस्पती असं म्हणतो. सो सम ऑफ द प्लांट्स आर देअर विच आर बिअरिंग द पॉड्स. So these pod bearing plants are called as a leguminous plants. And the speciality of these plants is that these plants are having the root nodule on their roots. What it mean? The plants, leguminous plants, if suppose here are the plants, so the roots of the plant they are having the small rounded structures which are called as a root nodules. And inside the root nodules bacteria are present. And these bacteria are ability or they are having the ability to fix the atmospheric nitrogen. Or in another words we can say the free nitrogen which is present in the air that is converted into nitrates and nitrites by these organisms and it is helpful for the plants. लक्षात येते.
हा अभ्यास आपण मागच्या इयत्तेमध्ये केलाय की लेग्युमिनस प्लांट्सच्या रूट्सवरती काही गाठी असतात आणि साहजिकच याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे हवेतल्या मुक्त नायट्रोजनचं रूपांतर हे नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये करतात की जे प्लांटसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात, मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. मायक्रोबियल इनॉक्युलंट्स म्हणजे काय, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग हा बियाणांना लावण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अप्लाय केला जातो, मिसळलं जातं की जेणेकरून ज्या वेळेला बियाणांची पेरणी आपण करू, बी ज्या वेळेला शेतामध्ये पेरू त्यावेळेला त्याचा समावेश त्या बियांमध्ये किंवा त्या रोपट्यांमध्ये होईल किंवा त्याला फायद्याचं होईल ते. So some microbes containing the inoculants are produced by process of fermentation. हे फर्मेंटेशनच्या सहाय्याने बनवलं जातं. These inoculants are sprayed on the seeds before sowing and some of the inoculants are released into the plants. म्हणजे काही इनॉक्युलंट्स जे आहेत हे सीडवरती स्प्रे केले जातात, तर काही जे आहेत ते इनॉक्युलंट्स जे आहेत ते प्लांट्समध्येच रिलीज केले जातात. सो मायक्रोब्स इन द इनॉक्युलंट्स हेल्प इन द प्लांट ग्रोथ बाय सप्लाइंग न्यूट्रिएंट्स. या इनॉक्युलंटचा उपयोग काय होतो, तर प्लांटच्या दृष्टीनं तर म्हणजे प्लांटला हे इनॉक्युलंट्स न्यूट्रिएंट्स पुरवतात. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ अ व्हेजिटेरियन फूड. साहजिकच व्हेजिटेरियन जे फूड आहे त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता वाढवली जाते. सोल्युशन कंटेनिंग ॲझेटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजिनेज इज यूज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. Soil pollution occurring due to the chemical fertilizer is prevented due to use of these solutions. Soil pollution जे घडून येतं ते केमिकल फर्टिलायझरमुळं, तर हे टाळण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यानंतर फ्लोरोॲसेटमाइड लाईक द केमिकल्स आर मिक्स्ड विथ द सॉइल ड्यू टू द यूज ऑफ अ केमिकल पेस्टिसाइड इन ॲग्रिकल्चर. बऱ्याच वेळेला फ्लोरोॲसेटमाइड सारखे केमिकल हे मिसळले जातात मातीमध्ये आणि केमिकल पेस्टिसाइडसुद्धा मातीमध्ये मिसळले जातात जे शेती उद्योगामध्ये घडतं. सो दीज प्रूव्ह टू बी हार्मफुल टू द अदर प्लांट्स अँड ॲनिमल ॲज वेल ॲज द कॉज स्किन डिसीजेस टू द ह्युमन बिईंग. हे जे केमिकल ॲग्रिकल्चरमध्ये पेस्टिसाइडच्या रूपानं म्हणजे कीडनाशक किंवा जंतुनाशक म्हणून वापरले जातात ते इतर प्राण्याला किंवा मानव प्राण्याला अपायकारक आहेत. बऱ्याच वेळेला मानवामध्ये स्किन डिसीजेस होण्याचं कारण, त्वचा रोग होण्याचे कारण हे असू शकतं. So these pesticides in the soil can be destroyed with the help of microbes. तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून हे पेस्टिसाइड जे आहेत सॉईलमध्ये उरणारे त्यांचे जे अंश आहेत हे नष्ट केले जाऊ शकतात. बाजूला एक पॉईंट दिलेला पहा, ऑलवेज रिमेंबर. फोटोग्राफमध्ये काय दिलं बघा नेमकी माहिती. ऑलवेज रिमेंबर प्लास्टिक बिंग युज्ड फॉर स्टोरिंग द गार्बेज इज बायोडिग्रेडेबल पॉलिलॅक्टिक. म्हणजे बऱ्याच वेळेला ज्या बॅग कचरा जो साठवण्यासाठी ज्या बॅग वापरले जातात त्या वेगळ्या प्रकारच्या किंवा खास प्रकारचे असतात की जे बायोडिग्रेडेबल पॉलिलॅक्टिक मटेरियल आहे आणि पॉलिलॅक्टिक ॲसिड आहे ते. सो सच मटेरियल शुड बी यूज्ड ॲज पर नीड ओनली अँड एन्व्हायरमेंट शुड बी सेव्ड. म्हणजे गरजेनुसार असं मटेरियल आपण वापरू शकतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे तो टाळू शकतो आपण. देन लास्ट जो पॉईंट आपण नेक्स्ट बघूयात, बायो इन्सेक्टिसाइड्स. मित्रांनो बऱ्याच वेळेला बायोलॉजीमध्ये असे शब्द येतात की फारसं आपल्या ऐकण्यामध्ये नसतात. बायो इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, विडीसाइड, फंगीसाइड यासारखे म्हणजे तणनाशके, जंतुनाशके किंवा बुरशीनाशके असं आपण म्हणतो. आता बायो इन्सेक्टिसाइड म्हणजे इन्सेक्टचा नाश करणारे किंवा त्याला हार्म पोहोचवणारे. परंतु इन्सेक्टला नाश करण्यासाठी जे आपण वापरणार आहे त्याचं ओरिजिन काय, बायो म्हणजे जैविक जंतुनाशके किंवा तणनाशके आपल्याला म्हणता येईल. इथे एक डायग्राम दिलेली आहे तुमच्या समोर बघा नीट स्क्रीनवर. काय दिसतं याच्यामध्ये, कॅटरपिलर फीडिंग ऑन अ लीफ. पानावरती पानं खाणाऱ्या आळ्या ज्या असतात त्याचा हा फोटोग्राफ आहे पहा. Bacterial and fungal toxin which can destroy pest and pathogen can be directly integrated into the plants with help of a biotechnology. नवीन एक तंत्रज्ञान विकसित होत आहे ज्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणतो, म्हणजे जैव तंत्रज्ञान. नेमकं काय टेक्निक आहे, तर काही केमिकल्स असे असतात की जे टॉक्झिन्स आहेत, बॅक्टेरियल किंवा फंगल टॉक्झिन आहेत, तर असे टॉक्झिन सिक्रेट करणारे जीन्स हे प्लांटमध्ये इनॉक्युलेट केले जातात. म्हणजे प्लांटमध्ये नॅचरली दुसऱ्या कीटकाने मारणारे केमिकल्स तयार होतात आणि साहजिकच अशा ज्या आळ्या आहेत, पानं खाणाऱ्या आळ्या यासारखे कृमी जे आहेत ते पान खाल्ल्यानंतर मरतात. म्हणजे वेगळे इन्सेक्टिसाइड किंवा फंगीसाइड जे आहेत त्यांची वापरण्याची आवश्यकता पडत नाही.
बिंग टॉक्झिक टू इन्सेक्ट दे डू नॉट कन्झ्युम द प्लांट. म्हणजे त्या प्लांटमध्येच अशी प्रॉपर्टी येते की जे पीक आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे केमिकल्स तयार व्हायला लागतात, कारण तो जीन इनॉक्युलेट केलेला असतो. Similar to bacteria, some species of fungi and viruses are useful as pesticides. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे बॅक्टेरियल स्पेसीज, फंगल स्पेसीज आणि काही व्हायरसेस सुद्धा हे पेस्टिसाइड म्हणून वापरले जातात. स्पायनोसॅड, अ बाय प्रॉडक्ट ऑफ द फर्मेंटेशन, इज अ पेस्टिसाइड. स्पायनोसाइड एक नाव दिलंय की बाय प्रॉडक्ट आहे फर्मेंटेशनचा, म्हणजे फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये तयार होणारा, की जो बायो पेस्टिसाइड म्हणून उपयोगात आणला जातो. मित्रांनो, याबरोबर या टॉपिकमधील जी माहिती होती ती पूर्ण झाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय भाग पाहिला एक सारांश आपण थोडक्यात बघूयात. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय पाहिलं, ज्याला आपण स्वच्छ तंत्रज्ञान असं म्हणतो. म्हणजे लोकसंख्या जशी वाढत आहे त्याचबरोबर तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबरच पोल्युशनचं समस्यासुद्धा वाढत आहे. हे वाढतं जे पोल्युशन आहे ही समस्या रोखण्यासाठी आपण जैव तंत्रज्ञान कसं वापरू शकतो याचा विचार या आजच्या व्हिडिओमध्ये आपण केला. त्यामध्ये काही प्रश्न विचारले होते आपल्याला, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत अल्कॅनोहोरॅक्स, बोरुकमेन्सिस, त्यानंतर सिडोमोनास आणि ॲसिडोबॅसिलस या बॅक्टेरियाची. सल्फ्युरिक ॲसिड जे आहे जे आम्ल पर्जन्यमध्ये आढळतं त्याच्यामुळं हानी कशी पोहोचते त्याच्यावरती आपल्याला काय पर्याय करता येईल याच्याही विषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर मायक्रोब्स अँड फार्मिंग, शेतीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा कशा पद्धतीने उपयोग करून घेतला जातो याविषयी बघितलं. मायक्रोबियल इनॉक्युलंट्स म्हणजे काय, त्यांचा शेतीमध्ये कसा फायदा होतो याविषयी आपण बघितलं. आणि शेवटच्या पॉईंटमध्ये बायो इन्सेक्टिसाइड हा कन्सेप्ट काय याविषयी आपण चर्चा केली. मला वाटतं व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर तुम्ही शेअर करू शकता. चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला ते पाहायला मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.